गेल्या 10 वर्षात 6,528 लोकांनी 1.5 लाखाचे जॉब सोडून आमच्याबरोबर शेती करतात. आम्ही शेतकऱ्याला सांगतो, की जगात माणसं जिवंत आहे तोपर्यंत फक्त शेती चालणार. तुम्ही कोरोनाच्या काळात पाहिलं, सगळ्या मोठ्या इंडस्ट्रीजनी गुडघे टेकले होते, पण शेतकरी बाकी 4 पट काम करत होता. म्हणून 140 कोटी जनतेला अन्नाचा कणही कमी पडला. त्याचा मुलगा शिकलेला आहे, म्हणून मी शेतीत काम नाही करायचं. त्याला म्हणलो, काय झालं? होतं का काम? मी म्हणलो, तुला इथं पैसे मिळतील आणि जीम पण होईल, शेतीत काम कर. तिथं लोखंड उचलतो, इथं गमेली उचल. एका महिलेने आम्हाला सांगितलं, माझ्या मुलाच्या 55 लाख रुपये खर्च करून प्लेटलेट्स वाढल्या नाही. मी काही तज्ञांशी बोललो, म्हणलं साहेब कुठल्या भाज्या लावल्या तर प्लेटलेट्स वाढतील? मग त्यांनी मला 5-6 प्रकार सांगितले. मी त्याची लागवड केली आणि त्या बाईला बास्केट दिलं. 2च आठवड्यात तू भाज्याचं किट घेतलं, 1,66,000 प्लेटलेट्स वाढले 2च आठवड्यामध्ये. या फार्मिंग क्षेत्रामध्ये मार्केटिंगचं महत्त्व काय आणि तो कसा ओळखावा? आणि साधारण टायमरची काय किंमत आहे? टायमरची किंमत बाकी सगळ्या कंपन्या 3-4 लाख सांगतात, आम्ही 40,000त बनवतो. म्हणजे 40,000मध्ये 2-3 एकर आयुष्यभराचा प्रॉब्लेम, आयुष्यभराचा प्रॉब्लेम. तुमचा टाइम वाचतो, एनर्जी वाचते, माणसं नको, प्लस पेट्रोल डिझेलचा तुमचा खर्च. आणि त्याला इतकी ॲक्युरेसी, त्याला जर सांगितलं ना 10,000 लिटर पाणी देतो, तो 10,000 लिटर पाण्याला थांबतो. माणसाला सांगितलं 10चे 20 कधी होतात तरी कळत नाही. तो म्हणतो दिलंय किती काय बरोबर. म्हणजे हा फार मोठा बदल आहे. त्यामुळे मशिनरीचा वापर पाहिजे. पॉलीहाऊसमध्ये आम्हाला रेस बेड, गादी वाफे बनवावं लागतात. त्याला माणसं नाहीये. मग छोटे छोटे पॉवर टिलर्स बनवले. त्या पॉवर टिलरच्या साह्याने ते बनवतो. पण मोठ्या कंपनीचं 3 लाखाचं मशीन 40-45 हजारावर आणलं. कारण शेतकऱ्याला कमी किमतीतले अवजारं पाहिजे. आमच्याकडे पैसेच नाही एवढे 2-2, 10-10 लाख घालवायचं आणि त्याचं व्याज भरीत बसायचं. व्याज पण मिळत नाही मोठ्या प्रमाणावरती. ह्या सगळ्या सिस्टमचा अभ्यास त्याच्यामध्ये आला पाहिजे. त्याचबरोबर गायींचा चाऱ्याला हायड्रोपोनिक फॉडर, बायोगॅसचं युनिट, ऑटोमॅटिक गॅस पण झाला पाहिजे, फर्टिलायझर पण तयार झालं पाहिजे. अशा छोट्या छोट्या गोष्टी जर शेतकऱ्यांनी वापरल्या तर 100% शेतकरी प्रॉफिटेबल होईल. मी तुमच्याकडनं अजून एक म्हणजे जाणून घेऊ इच्छितो, की आज महाराष्ट्रामधले खूप सारे उद्योजक आहेत आणि सक्षम उद्योजक आहेत, ज्यांचे IPOs आहेत, ज्यांचे स्वतःचे खूप म्हणजे काय म्हणतात ते एका अशा स्तरावर पोचलेत, की त्यांना सुद्धा काहीतरी देशासाठी करायचं आहे किंवा त्यांच्या महाराष्ट्रासाठी करायचं आहे. तर अशा लोकांशी तुमची सांगड कशी घालता येईल? त्यांना काय करता येईल, की तुमच्या क्लबशी किंवा शेतकऱ्यांविषयी त्यांनी काय करावं? कारण कधी-कधी काय असतं, त्यांच्याकडे सुद्धा एक मॅनेजमेंट टीम असते, जी वेगवेगळे प्रकल्प सुचवत असते, की आपण भारताच्या खेळाडूंसाठी करू, याच्यासाठी करू. पण मला वाटतं शेतकरी हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी ती लोकं काय करू शकतात? कारण आपल्या प्लॅटफॉर्मवर स्वतः कमीत कमी एक 20 एक पहिल्यांदा खूप चांगला विषय तुम्ही घेतला. कोणीच घेत नाही. कारण उद्योगपतींचे सगळे फंड्स NGO आणि नको तिथं जातात आणि तीच लोकं श्रीमंत होतात वर्षानुवर्षे. त्या सगळ्या कंपन्यांनी जर शेतकऱ्याबरोबर केलं, अगदी त्याला जमिनीची मशागत करण्यापासून सगळं, आणि त्यांच्याकडे 5 लाख लोकं काम करतात त्या इंडस्ट्रीमध्ये, त्यांना विषमुक्त खायला घातलं तरी मदत होईल. मोठ्या मोठ्या कंपन्यांना रॉ मटेरियल लागतं मोठ्या प्रमाणात. जर शेतकऱ्याला सांगितलं की तुला ₹2 खर्च आहे, मी तुझं ₹3 विकत घेतो. तुला खर्च किती आहे त्याच्यावर मी प्रॉफिट देतो. काय झालं, एकही इंडस्ट्री आम्हाला अशी भेटली नाही की ती प्रॉफिट द्यायला तयार आहे. आमचा खर्च ₹12 होता आणि हे ₹8 मागतात आमच्याकडे. हे दुर्दैव आहे आपल्या सगळ्या सिस्टमचं. मी म्हणलो तुम्हाला हे खर्च कुणी काढून दिलेत? म्हणजे नाही ते म्हणजे मोठ्या-मोठ्या मंडळींनी दिलेत त्या कृषीमधल्या तज्ञांनी. मी म्हणलो तज्ञांचं कशाला ऐकता, शेतकऱ्याचं ऐका. सगळं तज्ञांकडे नका जाऊ, त्यांना पगार मिळतोय. शेतकऱ्याला पगार नाही. हा बिनपगारी माणूस आहे. त्याला प्रॉफिट द्यावं लागेल ना. तज्ञांना प्रॉफिट नसलं तरी चालेल. कारण दर महिन्याला मंथली पेमेंट आहे ना. आम्हाला काय? आम्ही पण काम केलं तरच खायला मिळते. आम्ही काम नाही केलं तर आम्हाला खायलाही मिळणार नाही शेतकऱ्याला. त्याच्यामुळे ह्या सगळ्या कंपन्यांनी शेतकऱ्यांचे जे ग्रुप आहे, असे क्लब, गट, ह्या गटाशी निगडीत कुठलाही व्यवसाय एकत्रितपणे केला तर रॉ मटेरियल त्यांना लागतं जे. ते मिडलमनकडून घेण्याच्या ऐवजी शेतकऱ्याकडून घ्यावं. मग आम्ही त्याच्यामध्ये काम करू. त्याचबरोबर प्रत्येकाने आपल्या स्टाफला ऑर्गॅनिक खायला घालावं. म्हणजे स्टाफ फार वर्ष टिकल, त्याची तब्येतही चांगली राहील आणि तुम्हाला मेडिकलवर खर्च करायचा त्याच्याऐवजी खाण्यावर खर्च करा. या सगळ्या गोष्टी सहज होऊ शकतात. म्हणजे कंपन्या खूप मदत, मशिनरी जर कंपनीने काढली तर मशिनरीने ती कमीत कमी किमतीमध्ये दिली पाहिजे. म्हणजे साधारण 500 मोठ्या कंपन्या महाराष्ट्रातनं समजा यांनी विचार केला, की आपल्याला शेतकऱ्यांना मदत करायची, तर मला वाटतं आपला महाराष्ट्र समृद्ध होईल. अख्ख्या राज्यातल्या आत्महत्या थांबतील ह्या कंपन्यांनी मदत केली. आज सुसाईड ही सगळ्यात मोठा कलंक आहे आपल्या महाराष्ट्राला लागलेला. फक्त 500 कंपन्यांनी असा विचार आणू द्या की आम्हाला शेतकऱ्याला सक्षम करायचं, फक्त CSR मधून, तरी काम होऊन जाईल. मी तिथे त्या विषयाकडे सुद्धा वळतो, सुसाईडकडे. कारण आपल्याकडे खूप हे प्रकरण म्हणजे भारतामध्ये आहे, पण आपण महाराष्ट्राविषयी आत्ता बोलूया. अशा काही तुमच्याकडे सुद्धा सुविधा किंवा अशा काही NGOs आहेत का ज्या हेल्प करतात अशा शेतकऱ्यांना, की ज्यांना खरंच जे बिकट परिस्थितीमध्ये आणि त्यांच्याकडे
काहीच पर्याय नाहीये. म्हणजे मरणं हा पर्याय नसतो. हा शेवटी जेव्हा सगळे पर्याय थांबतात, तेव्हा तो पर्याय ऑटोमॅटिकली समोर येतो. तर बरोबर. त्याच्यासाठी काय निवारण आहे? आम्ही सगळ्यात महत्त्वाचं शेतकऱ्याला सांगतो, की तुला तुझ्या पायावर उभं राहायचंय. तू डिपेंड नाही. सगळे शेतकरी सरकारवर डिपेंड आहे, की आम्हाला काहीतरी मदत मिळेल आणि मग आम्ही काम करू. अजिबात तसं करायचं नाही म्हणलो. तुम्हाला काय पाहिजे? ग्राहक ना, मी देतो ग्राहक. कुठल्याही तालुक्यामध्ये जर BDO असतात, तहसीलदार असतात, सगळे सरकारी अधिकारी आता ऑर्गॅनिक घ्यायला तयार आहेत. पैसे द्यायला तयार आहे. त्याचबरोबर सगळे टीचर लोकं. मी म्हणलो, "जा 10 शिक्षकांना भेटून ये, जिल्हा परिषद शाळेत आहेत." ते सगळे शिक्षक लोकं घ्यायला तयार होतील. नोकरी करणारी माणसं, वकील असतील, इंजिनिअर असतील, सगळ्यांना आता ऑर्गॅनिक पाहिजे. बरोबर. फक्त तू तिथं जा, त्यांच्याकडनं ऑर्डर घे, 10 बास्केटची ऑर्डर घे, बास झालं. आणि तू तुझ्याकडे 10 एकर शेती, त्यातली 1च एकर कर. कारण 9 एकरला तुझ्याकडे पाणी नाहीये, वीज नाहीये, तुझ्या अडचणी. पण 1 एकरला आहे ना, 2 एकर पुरतं येते म्हणतो. मग 2 एकरमध्ये कर आणि ह्या 2 एकरमध्ये त्याला 30,000 ते 40,000 रुपये मिळायला लागले, तो खुश झाला. म्हणला, "साहेब 10 एकरमधून मिळत नव्हते वर्षाला, तेवढे तुम्ही महिन्याला मिळवून द्यायला लागलेत." हां. ही सिस्टम आम्ही त्यांच्या कुटुंबात जाऊन सांगतो. त्याचा मुलगा शिकलेला आहे, म्हणून मी शेतीत काम नाही करायचं. त्याला म्हणलो, "काय झालं? टोचतं का काम?" हा जिमला जातो, तिथं 10,000 भरतो. मी म्हणलो, "तुला इथं पैसे मिळतील आणि जिम पण होईल. शेतीत काम कर. तिथं लोखंड उचलतो, इथं गमेली उचल." झाली ती सिस्टम सुरू. कन्व्हिन्स करतो आम्ही मोठ्या प्रमाणावरती. तर शेतकऱ्यांची लोकजागृती होणं फार गरजेचं आहे. आपला जो प्लॅटफॉर्म आहे, हा आपण स्पेशल लोकजागृतीसाठी जरी केला, तरी आपल्या हातूनही खूप मोठं काम होणार खूप आहे. मोठं काम. यातून तुम्हाला जो पाहिजे याच्यातून आनंद मिळेल खूप मोठ्या प्रमाणावरती आणि खूप कंपन्या मदतही करतील, मदत. की हे काम तुम्ही करताय ते खूप चांगलं. कारण शेतकऱ्यांच्या सुसाईड पण थांबतायत. शेतकऱ्याला तुम्ही आत्मनिर्भर बनवताय आणि सगळ्यात महत्त्वाचं शेतकऱ्याची मुलं, बायका दुवा देतील आपल्या सगळ्यांना. आज जर पाहिलं तर शेतकऱ्याची मुलं, बायका 12-12, 20-20 तास काम करतात आणि तिला कुठं जायला किंवा दवाखान्यात जायला पण ₹300 तिच्याकडे नसतात. एवढं सगळं काम करून. कारण आम्ही कुठल्याही भाजीला, कुठल्याही फळाला खर्च करतो ₹20 आणि बाजारात विकतो ₹3 आणि ₹5. हे दुर्दैव आहे सगळ्या सिस्टमचं. कारण या शेतमालाचा भाव भाव ठरवायचा अधिकार आम्हाला नाहीये. नाही. आमचा भाव दलाल ठरवतो. सर मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला, की तुम्ही आता मला म्हणालात, की मला सोल्युशनकडे वळायचंय. कारण मला सोल्युशन आपल्या प्लॅटफॉर्मवरच आपलं नावच आहे पॉइंट टू पॉइंट सोल्युशन. करेक्ट. तर मला म्हणायचं की आता लेट्स से 5 उद्योजक आता आपले 5 उद्योजक रेडी आहेत, की त्यांना करायचंय. तर तुम्ही त्यांना पर्याय दिले. एक तर तुम्ही तुमच्या पूर्ण टीम मेंबर्सना तुम्ही चांगलं खायला घाला, ऑर्गॅनिक खायला घाला. तुम्ही स्वतः शेतकऱ्याला मदत करा. पण लेट्स से त्यांच्याकडे कदाचित कधी-कधी काय होतं, की करेक्ट माणूस मिळत नसतो. तर बरोबर. आता लेट्स से आपण अभिनवकडेच वळूया, हो. की त्या अभिनवशी आता कसे संबंध जोडू शकतात आणि अभिनव त्यांना काय मदत करू शकतो? एकदा ती लोकं आपल्याला अप्रोच करतील. म्हणजे तुमचं पुण्याला आहे. हो. एकदा फार्मवर येतील. फार्मवर हो, यावं, हो. त्यांनी मालकांनी यावं किंवा त्यांच्या टीमने यावं. टीमनी यावं हां. आणि त्यांनी सांगावं, की आम्ही अशी-अशी 2 गावं दत्तक घेतलीत त्या बरं. परिसरामध्ये. हां. त्या गावातली लोकं कंपनीला सारखा त्रास देतात. बरं. सारखा त्रास देतात. काहीतरी मोर्चेच काढतील, आंदोलनं, रस्ता करायला गेले तरी पैसे मागतात. त्याच्याऐवजी त्यांना आपल्याला काम द्यायचंय. मग त्या गावात जेवढी जमीन आहे, यांचे जे काही फंड्स असतील त्या जमिनीवरती आपण सांगू, की हे पिकवा आणि आम्हीच ते विकत घेऊ. झालं कंपनीचे प्रश्न सुटतील. लोकं कामात असली तर भांडणं नाही करणार. बरं. बिनकामाचीच लोकं वाद घालतात आणि कंपन्यांना त्रास देतात मोठ्या प्रमाणात. दिवसभर जर कामात ठेवला शेतकऱ्याला तर तो कुठं जाणार नाही आणि तो संध्याकाळी थकतो झोपलेला असतो. त्याच्यामुळं बरोबर त्यांचं ते काम होईल. त्याचसोबत कंपनीचं नाव निघेल सगळीकडं. सगळीकडे कंपनी मार्फत ते काम चालू होईल. कंपनी टेम्पो देईल, कंपनीच एक पॅक हाऊस तयार करेल. कारण कंपनीचं इन्फ्रास्ट्रक्चर असतं बरं. आणि सांगेल शेतकऱ्याला रोज माल इथं तोडायचा. त्याच्यातून कंपनी एक मोठं काम अजून करेल. त्या गावातल्या 100 बायकांना रोजगार देईल. बायकांनी काय करायचंय हार्वेस्टिंग, क्लिनिंग, ग्रेडिंग, पॅकिंग आणि होम डिलिव्हरी हे सगळं काम करायचं. आपण बॅटरीवरच्या गाड्या बायकांना देऊ. बायका बॅटरीवरचा रिक्षा घेईल, 400-500 किलो मटेरियल गाडीत टाकल आणि 10-12 घरी देऊन परत येईल. साधारण किती मिनिमम निधी, मॅक्सिमम तर किती असू शकतो? मिनिमम निधीचे लोकं तुम्हाला अप्रोच होऊ शकतात? तसं 50 लाख, एखादा करोड रुपये खर्च करणारी लोकं 10-12 गावांचा विकास करू शकतात. 10-12 गावांचा या विकास पैशामध्ये विकास होऊ होऊ शकतो. शकतो. आणि हा विकास म्हणजे अवघ्यात असेल का फक्त काही कायमस्वरूपी उलट वाढत जाणार. कंपनीत एम्प्लॉय वाढले, इकडे शेतकरी पण वाढतील. इथे शेतकरी पण वाढतील. क्लिनिंग, ग्रेडिंग, पॅकिंग करणाऱ्या बचत गटाच्या बायकाही वाढतील. आणि याची सिस्टमची पूर्ण जबाबदारी, याची मॅनेजमेंटची जबाबदारी अभिनवची असते. सगळं अभिनव घेऊ. अभिनव घेणार आणि त्याची रिपोर्टिंग किंवा काय सगळं अगदी सगळं ब्लॅक अँड व्हाईट असणार. त्यांना येणारे प्रॉब्लेम ते पण सॉल्व्ह करत ते जाऊ. पण solve वेळच्या वेळी करणार. येणारे. पण असं आता अभिनव फार्मिंग क्लबकडे किती ताकद आहे? असे किती प्रकल्प राबवायचे? आता आम्ही महाराष्ट्रामध्ये साधारण 300 तालुक्यामध्ये
ग्रुप निर्माण केले. त्या तालुक्याचा शेतमाल तिथं जमा करतो, क्लिनिंग, ग्रेडिंग, पॅकिंग करतो आणि त्याची होम डिलिव्हरी देतो. आमचं त्या पद्धतीने काम चालू आहे. ज्या शेतकऱ्याला आमच्या तालुक्यात जोडायचंय त्याला तो जोडून देतो. फक्त आमच्यासारखं काम करायचं असेल तरच जोडला जातो. एखादा रासायनिक शेतीमध्ये काम करतो आणि म्हणतो 10 ट्रक माझ्याकडे माल आहे. आम्ही त्याचा नाही माल घेत. बरं. आम्ही सांगतो की आमच्या पद्धतीने तू 2 एकरनी सुरू कर. मग तुझं 2 एकरची 20 एकर 50 एकर होऊ दे. आम्ही विकायला तयार आहे. आणि एक अभिनव कार्ट म्हणून एक काहीतरी आहे. संकल्पना आहे, ॲप आहे. हो. त्याच्याविषयी तुम्ही काय आम्हाला माहिती द्याल का? सुरुवातीला IIT मुंबईने ॲप तयार करून दिला. म्हणजे हे फ्लिपकार्ट, स्नॅपडील यायच्या आधीपासून आमच्याकडे भाजीचा ॲप आहे. बरेच लोकं आम्हाला सांगतात, "हे माहिती आहे का ते?" म्हणलं, "त्याच्या आधीपासून ॲप वापरतोय." म्हणजे शेतकरी असं काय करेल, कारण IITने ते तयार करून दिलं होतं. त्याच्यानंतर आता BVG जे आहे, भारत विकास ग्रुप, हनुमंतराव गायकवाड साहेबांचा, त्यांनी आम्हाला अभिनव कार्ट नावाचा ॲप आणि वेबसाईटचं सगळं ते काम बघतात. त्यांनी करून दिलंय. त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणावरती विक्रीचं काम सोपं झालं. पूर्वी आम्ही ऑर्डर हाताने लिहून घ्यायचो. त्याच्यामध्ये खूप प्रॉब्लेम्स यायचे. त्या बरोबर. बायका निघून जायच्या. आता ॲपवरती एकाच वेळेस एकदम 2 टनाच्या, 5 टनाच्या, 116 टनाची ऑर्डर येते. त्या पद्धतीने सगळे महाराष्ट्रातले ग्रुप कामाला लागतात, पॅकिंग करतात आणि दुसऱ्या दिवशी होम डिलिव्हरी देतात त्या ऑर्डरप्रमाणे. त्याच्यामुळे काम खूप सोपं झालं. पैसे आदल्या दिवशी यायला लागले. नाहीतर 5 आणि 10 रुपयासाठी 20-20 मिनिटं थांबावं लागायचे. तिसऱ्या मजल्यावर येणार आणि मग पैसे घेणार. आता आदल्या दिवशी पैसे येतात. त्याच्यामुळे प्रश्न तेही सुटले. तर अजून एक मला प्रश्न मगाशी मी तुम्हाला विचारला, पण मला त्याचं परत एकदा म्हणजे हो. वेगळ्या वेने विचारतो. आपण डिमांड अँड सप्लाय विषयी बोललो, की बरोबर. शेतकरी कुठेतरी चुकत असतो. मला विचारायचं आहे, की आपल्याकडे जनसंख्या एक अमाउंट आहे, 100 लोक आहेत हो. आणि आपल्याकडे शेतकरी 20 लोक आहेत. Correct. असं आपण एक काहीतरी गणित मांडूया. हो. कुठेतरी याची चूक होते का, की 100 लोकांना एक्झॅक्टली लागणारं खाणं आणि 20 लोक हे जे काय बनवतात आहे, ते आणि मॅच होत नाही आणि त्याच्यामुळे वेस्टेज होत आहे. करेक्ट. यासाठी काही आहे. प्रकल्प सगळ्यात उभारतायत? महत्त्वाचं आहे ते. आता सुरुवात होती 2-3 शेतकऱ्यांपासून. एकाच वेळेस 100 शेतकरी शेती करत नाही किंवा माझं ऐकत नाही. आम्ही 2-3 शेतकरी करताना तिघांची 1-1 एकर शेती घेतो. 1 एकर शेतीमधून 20 ग्राहकांचं आठवड्याचं खाद्य फक्त तयार करू शकतो. म्हणजे 1 एकर आता 3 एकर झाली, गुणिले 20, 60 ग्राहक आम्हाला लागणार आहे. मग आम्ही एक हाउसिंग सोसायटी बघतो किंवा एखादी कॉलनी बघतो. त्या कॉलनीमध्ये 50-60 लोकं आमच्याकडे पाहिजे. 50-60 लोकांना लागणारं लागवड करताना मी माझ्या शेतामध्ये 26-27 प्रकारचा भाजीपाला लागवड करतो. बांधावरती फळझाडं लावतो सगळ्या प्रकारची. 20 प्रकारची फळझाडं लावतो. 5-5च झाडं. त्याचबरोबर गायी घेतो. गायीचं गोमूत्र, शेणापासून शेती करतो. एक कडुलिंबाचं झाड असतं. कडुलिंबाचा पाला औषध म्हणून वापरतो फवारणीसाठी. आणि धान्य बाकी 2 शेतकऱ्यांना सांगतो, "तू तूर, मूग, मटकी, चवळी, कुणी ज्वारी, बाजरी, गहू, हरभरा तयार करायचा. वाह! माझ्या भाज्या त्यांचा गहू, ज्वारी, हरभरा असं करून कॉम्बिनेशन करून बास्केट करतो." माझी भाजी 400चीच घेणार होतं. आता 1200ची घ्यायला लागली, कारण त्याची 400ची, त्याची 400ची. एक बास्केट 1200चं झालं. लोकं म्हणली, "बरं झालं साहेब, तुमच्यामुळं आता आम्हाला कुठल्या दुकानात जावं लागत नाही." भाज्याही मिळायला लागल्या, धान्यही मिळायला लागलं, फळंही मिळायला लागली. तुम्ही मसालेही द्यायला लागलात. सगळंच तुम्ही देताय, मग कशाला कुठे जाऊ आम्ही? वाह! त्याच्यामुळे माझ्याकडून जास्त खरेदी. आणि ते म्हणायला लागले, "तुम्ही आम्हाला सर्व्हिस देता." आठवड्याचं बास्केट देणं म्हणजे सर्व्हिस देणं. दोघं नवरा-बायको जॉब करतो. एकच दिवस सुट्टी आहे. एका दिवस जर भाजीलाच गेला तर आमचा वेळ जायचा. आता त्याच दिवशी सुट्टीच्या दिवशी तुम्ही बास्केट देताय, आमचं ते टेन्शन मिटलं. आता आम्ही नातेवाईकांकडे जातो त्या दिवशी, मुलाला घेऊन कुठेतरी शेतावर जातो फिरायला. त्यानिमित्ताने आम्हाला मुलांना वेळ देता यायला लागला आठवड्यातला 1 दिवस सुट्टी. ह्या सगळ्या सर्व्हिस म्हणून जर काम केलं तर काही अडचण नाही. पण 1 एकर शेती म्हणजे 20 ग्राहक. 1 एकर शेती हां, म्हणजे हे शेड्यूल पाळावं लागणार. हे शेड्यूल 1 एकर शेती म्हणजे 20 20 ग्राहक. ग्राहक. मी तुमच्याकडे काही शेवटचे 2-3 प्रश्न घेऊन येतो. हो. एक म्हणजे जसं आपण नेहमी बघत असतो, की गावाकडनं किंवा ग्रामीण भागाकडनं प्रत्येक युवकाची एक इच्छा असते, सुप्त इच्छा असते, की मला शहराकडे जायचं आहे. कोविडनंतर कदाचित मला वाटतं खूप जणांची ती इच्छा वेगळी बदलली आहे. शहरातल्या लोकांना गावाकडे यावंसं वाटतंय. पण गावाकडे आज समजा आपण इन्फ्रास्ट्रक्चर आणि सगळं बघितलं हो. किंवा व्यवसाय हा शेती सर्वात महत्त्वाचा. हो. अशा लोकांनी कसं जॉइन व्हावं किंवा त्यांना तुम्ही काही स्टेप वाईज गाईड करू शकाल का? की बरोबर. त्यांची समजा इच्छा असेल खरंच बॅग पॅक करून उद्या त्यांच्या तालुक्यात किंवा ग्रामीण भागात जावं. पण त्यांना हे माहिती नाही, की आता सुरुवात परत कशी करावी? बरोबर. गेल्या 10 वर्षात 6,528 लोकांनी 1.5 लाखाचे जॉब सोडून आमच्याबरोबर शेती करतात. हे एक त्यातलं उदाहरण. तुम्ही म्हणता अशा प्लॅटफॉर्मवर आम्हाला संधी मिळाली म्हणजे शेतकऱ्याला, आणि या प्लॅटफॉर्मचा वापर करून लोकांनी संपर्क केला. आम्ही त्यांना ट्रेनिंगला बोलावलं. ते म्हणले, "साहेब, हे एवढं ट्रेनिंगने आमचं होणार नाही. आम्ही महिनाभर इथं काम करू." मग महिनाभर प्रॅक्टिकली काम केलं. प्रॅक्टिकली काम करून त्यांच्या शेतावर सुरू केलं. त्यांच्या शेतावर सुरू केल्यावर त्याला 10-12 ग्राहक मिळाले. आम्ही 7-8 ग्राहक जोडून दिले. ओळखीच्या लोकांचे फोन आलेले. त्याचं ग्राहक चालू झालं, 20 ग्राहक आपलं ठरल्याप्रमाणे. आणि नंतर तो म्हणला, "साहेब, तरी मोकळा वेळ मिळतोय." मग मी म्हणलो, "आम्हाला मदत करा, कारण तुमचं इंटरनेट
तुम्हाला कळतंय, तुम्हाला मेल कळतंय, इंग्लिश वाचता येतं, आम्हाला ते येत नाही, आमची शिक्षण सगळ्यांची कमी झाल्यामुळं. आणि मग हे ॲप जे आहे ना, हे सगळं ऑपरेट करायचं काम ही लोकं करतात. आम्हाला ॲपला काही खर्च नाही. IT वाली लोकं सगळं मदत करतात. क्या बात कारण आहे. त्यांची शेती आम्ही सांभाळतो, म्हणजे सल्ला देतो आणि तो आम्हाला याचा सल्ला देतो. महिनाभर समजा तुम्ही राहिलात, तर हो. तुम्हाला तिथे सोल्युशन मिळेल आणि तुमची इच्छा पूर्ण लगेच होईल. शेती सुरू. लगेच शेती सुरू. तर मला अजून एक विचारायचं आहे, की शेतकरी हा स्वतःच्या तब्येतीची कुठे ना कुठेतरी काळजी घेत नसतो आणि जेणेकरून कुठे ना कुठेतरी त्याचा आघात होत असतो. कारण समजा त्याचं लवकर निधन झालं, तर हा पूर्ण पूर्ण त्याचा फटका परिवाराला पोहोचत असतो. बरोबर. इथे तुम्ही त्यांना काय सल्ला द्याल? कारण ते काम सोपं नाहीये बरोबर, शेतकऱ्याचं. बरोबर. तिथे तुम्ही त्यांना काय सल्ला द्याल? तर सगळ्यात महत्त्वाचं शेतकऱ्यांनी आपला वारसदार पण तयार करणं गरजेचं आहे. ज्या शेतकऱ्यांकडे शेती आहे, त्यांनी मुलांना कुठेही नोकऱ्या शोधायची गरज नाही. सगळ्यात मोठी नोकरी तर तुमचाच मुलगा देणार आहे. कारण जगाला खायला घालणं, त्याच्यामुळे हे सगळं महत्त्वाचं काम आहे. आम्ही शेतकऱ्याला सांगतो, की जगात माणसं जिवंत आहे तोपर्यंत फक्त शेती चालणार. तुम्ही कोरोनाच्या काळात पाहिलं, सगळ्या मोठ्या इंडस्ट्रीजनी गुडघे टेकले होते, पण शेतकरी बाकी 4 पट काम करत होता. म्हणून 140 कोटी जनतेला अन्नाचा कणही कमी पडला नाही. यांना औषधं गोळ्या कमी पडल्या, पण शेतकऱ्याचा शेतमाल कमी नाही पडला. एवढी ताकद शेतकऱ्यांमध्ये आहे. त्याच्यामुळं आपण त्यांना हे सांगायचं, की पुढची पिढी तयार कर. आम्ही काय करतोय, खूप शिकवतोय मुलाला आणि त्याला नोकरीसाठी फिरवतोय. ₹15,000 इंजिनिअर मिळतोय आता, म्हणजे आजच्या कंडिशनला. त्याच्यापेक्षा त्याने त्याच्या शेतावर काम करून रोज ₹1,500 ते ₹2,000 कमावलं तर. इंजिनिअर झालेला मुलगा आता रोज 20-22 लिटर दूध काढतो, ₹100 ने विकतोय. सकाळी 1 तास, संध्याकाळी 1 तास आणि दिवसभर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना वेळ देतोय मग बाकीचा. तो म्हणतो, "मला 2,022 मिळायला लागलं, माझं कुटुंब जगायला लागलं, आता माझा वेळ जाऊ दे ना बाकीच्या लोकांसाठी." वाह! ह्या सगळ्या सिस्टम घेऊन यावं लागेल. त्याने त्याचा वारसदार तयार केला पाहिजे. आता मी माझी इंडस्ट्री तयार केली. बरोबर. मी इंडस्ट्री तयार केली, मी ती तशीच मुलाला सोडणार आहे. शेतकऱ्यांनी जमिनी विकायच्या नाही आता. जी काही जमीन शिल्लक आहे ती जमीन ठेवायची. बरं. कारण एक दिवस काँक्रीटच्या जंगलात शेती करता येणार नाहीये. वाह! 140 कोटी जनतेची 200 कोटी जनता होणार आहे. वाह! यांना खायला तर लागणार आहे. बरोबर. कुठून आणणार खायला? हं. त्याच्यासाठी शेतकऱ्यांनी जमीन करावी. त्याच्या मुलाला त्याच्यामध्ये आणावं. शिक्षण देऊन आणावं. इंजिनिअर बनवावा, त्याला काय बनवायचं ते बनवावं, पण शेतीत आणावं. ठीक आहे. आणि शेतीत काम करणं काही चुकीचं आहे. आता जी करतात ते. IT ची जी लोकं आमच्याकडे आली, म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीची इंजिनिअर आलेत, बरेचसे मेकॅनिकल आलेत, सिव्हिल आलेत. सिव्हिल लाईन पण गेल्या 3 वर्षात अडचणीत आहे. बिल्डर लोकांची लाईन. ती पण सगळी आता शेती करतात. पण खूप छान शेती करतात. अच्छा. शिकलेली मुलं अभ्यास करतायत. 5 लाख टाकले तर 15 लाख कमवायचे. त्यांना व्यवसाय कळलाय. व्यवसाय. आम्हाला अजून व्यवसायच नाही कळला. कितीतरी खेडेगावांमध्ये, विदर्भ, मराठवाड्यामध्ये अजून शेती हा व्यवसाय कळलाच नाही. कळलंच नाही. आणि जगात जिवंत आहे माणसं तोपर्यंत चालणार आहे. क्या बात! बंदी नाही आणि मंदी नाही. जशी 20 पिढ्यांची व्यवस्था या सगळ्या मंडळींनी पैसे जमा करून केली, दलाल-बिलाल ही सगळी मंडळी. तसा शेतकरी का नाही करू शकत त्याची व्यवस्था? आम्हाला 20 पिढ्यांची व्यवस्था म्हणजे काय, जमीन टिकून ठेवायची, ती विकायची नाहीये. माझ्या मुलासाठी मी जमीन ठेवली. आता तो त्याच्यावरच गायी सांभाळतोय आणि रोज ₹2,000-3,000 कमवतोय ना. झाला ना त्याला रोजगार. मला त्याच्या करिअरची चिंता होती. अजिबात करिअरची चिंता करायला लागली नाही. माझ्या करिअरच्या चिंतेच्या आधीच तो शेतीत आला आणि पैसे कमवायला लागला. हेच आपल्या सगळ्यांना सगळं. घेऊन जावं लागणार आहे. सगळ्यांना, तुम्हाला पण सगळ्यांना विनंती राहणार, की पुढची पिढी शेतीत आणा. पुढची पिढी. 1-2 एकरची शेती म्हणजे तो अब्जाधीश असणार आहे. हे तेवढंच खरं आहे. महाराष्ट्राचा भाजी म्हणजे विकत घेणारे 90% जे गृहिणी, ग्राहक. हो. आपले ग्राहक हे गृहिणी आहेत. हो. 10% पुरुष पण भाजी बरोबर. विकत घेतात. यांच्यासाठी तुम्ही काय संदेश द्याल? एक शेतकरी म्हणून, एक नुसते शेतकरी नाही, एक फार्म क्लबचे फाउंडर आणि एक एवढ्या शेतकऱ्यांना सक्षम बनवणारा व्यक्तिमत्व, त्यांच्याकडनं त्यांना खरंच गरज आहे काहीतरी सल्ल्याची, की त्यांनी कसं वागणूक करावी त्यांच्या त्या पर्चेसिंग मॉडेलमध्ये. बरोबर आहे. गृहिणींमुळं तर आम्ही इतक्या मोठ्या प्रमाणावर आलेलो आहे. माझी गृहिणींना सगळ्यांनाच विनंती आहे, की आपल्या कुटुंबाला 100 वर्ष जगवायचं म्हणून चांगला आहार त्यांना खायला घालणं ही तुमची सगळ्यांची जबाबदारी आहे. त्याचबरोबर आपला हॉटेलचा खर्च, बाकीचे बरेचसे खर्च कमी व्हावं म्हणून शेतकऱ्याकडून थेट शेतमाल खरेदी करायचा. त्याचसोबत ऑर्गॅनिक आहे का नाही, एकदा तुम्ही महिनाभर ऑर्गॅनिक खा, त्याच्यानंतर चुकीचं आलेलं लगेच कळतं. गृहिणी सगळ्यात महत्त्वाची असते. त्याचबरोबर जास्तीत जास्त गृहिणींनी तेल, मसाल्याचा वापर कमी करावा. खूप मोठ्या प्रमाणात सलाड आणि कच्च्या भाज्या जेवढ्या आहारात देता येईल तेवढ्या द्याव्या. घरात पण कुठल्याही केमिकलच्या पावडरचा वापर नाही करायचा जुरळा मुंग्यांसाठी. त्याच्याऐवजी हळदीचा वापर करा. हळद ₹150 किलो आहे आणि जुरळांच्या पावडरही तुम्ही घेता ₹2,000 किलोनी. त्याने घरात कॅन्सर येतोय. त्याच्याऐवजी हळद वापर करा. हळदीने हे सगळं जातं. हळद आणि मिठाचा वापर करायचा आहे आणि ह्या गोष्टी फार स्वस्त आहे. तर गृहिणींना माझी ती विनंती आहे आणि शेतकऱ्याकडूनच खरेदी करा. आठवड्यात एकदाच खरेदी करा. अजिबात फ्रीजमध्ये ठेवू नका.
फ्रीज किचन वाट्याच्या बाजूला एक क्रेट ठेवायचा जाळीचा, बांबूचा ठेवला तर अजून चांगला. बांबूचा नाही जास्त दिवस टिकला तर आता जाळीचे क्रेट मिळायला लागले, त्याच्यामध्ये सुंदर पद्धतीने भाज्या ठेवा आणि खूप घरी हसत-खेळत आनंदात लोकांना सलाड खायला घाला. आज मुलं भाज्या खात नाही. बर्गर, पिझ्झा असे बाकीचे प्रिझर्व्हेटिव्ह असलेल्या बऱ्याचशा घाणेरड्या गोष्टी खातात. 40 वर्ष आणि 60 वर्ष आयुष्य झाले. तर गृहिणींना विनंती आहे, तुम्ही जर चांगलं खायला दिलं तर घरातला प्रत्येक माणूस 100 वर्ष आणि ते पण आरोग्यदायी आयुष्य जगेल. एवढंच मला या प्लॅटफॉर्मच्या निमित्ताने तुम्हाला सांगायचं आहे. कारण तुमच्या जीवावर अभिनव ग्रुप 750 कोटी काय आता 1000 कोटी कमवले यावर्षी. वाह! ते फक्त तुमच्या जीवावरती. आम्ही तुम्हाला देव मानतोय. तुम्ही कुटुंबाला देव मानून तुम्ही कुटुंबाचे देव असल्यामुळे सगळे माणसं कशी जास्त दिवस जगतील याचा विचार गृहिणीने जर केला तर आपल्याला खूप चांगलं काम करता येईल आणि शेतकऱ्याला जर श्रीमंत केला तर जगात माणसं जिवंत आहे तोपर्यंत चालणार. नाहीतर शेतकरी संपले तर माणसंही संपतील सगळी. कारण कोण खायला घालणार तुम्हाला? अहोरात्र आम्ही सगळेजण काम करतो, 6-6 महिने काम करतो आणि बाजारात भाजी गेली की तुम्ही म्हणता लय महाग आहे आणि तुम्ही बाकीच्या प्रोसेस फूडला बाकी पाहिजे तेवढे पैसे देता, त्याच्यामध्ये पॉइझन असतं. त्यामुळे शेतकऱ्याला चांगला प्लॅटफॉर्म गृहिणींनी द्यावा आणि आम्ही तुम्हाला नक्कीच चांगलं खायला घालू. कारण तुम्ही सगळ्यांनी अन्नदाता म्हणलंय, म्हणून आम्ही अन्नदाता म्हणजे देवाची भूमिका नक्कीच निभावू. आपल्याकडे महाराष्ट्र काय भारतामध्ये महिला बचत गट खूप आहेत. पण खरंच महिलांचं सक्षमीकरण प्रॉपरली होतंय की नाही? किंवा त्यांना ज्या अडचणी येतात त्याविषयी तुम्ही काही बोलू शकाल का? अगदी, अगदी. आणि खूप देशामध्ये महिलांचे बचत गट आहेत. पण ह्या सगळ्या एकाही बचत गटाला काही काम नाहीये आणि जी काही कामं आहेत ती तोट्यातली कामं त्यांना दिली जातात. जसं पोषण आहार आहे, ती लाईटची बिलं वाटप, त्याच्यात काही त्यांना मिळत नाही. खूप फिरफिर होते. तर सगळ्या महिलांसाठी एक मोठं काम आहे महिला बचत गटांसाठी. तुम्ही आत्ता सांगितलं, की भाजीपाला गृहिणी खरेदी करते आणि ती खायला घालते. तर गृहिणीच गृहिणीकडे गेली तर तिला ऑर्डर मिळेल. कारण पुरुष तिच्या किचनपर्यंत जाऊ शकत नाही. पण एक गृहिणी गृहिणीबरोबर गेली, यांनी रेसिपीज सांगितल्या, मेडिसिनल व्हॅल्यू सांगितली भाज्यांची, की तुला ह्या आजारावरती तू ही भाजी खा, तुझ्या प्लेटलेट्स वाढतील, तुला कॅल्शियमची गरज नाही, मासिक पाळीमध्ये होणारे त्रास या भाज्यांमुळे थांबतील. तर खूप मोठी सखी म्हणून ती त्याच्यामध्ये काम करू शकते. महिला बचत गटांना एक विनंती आहे, की तुमच्या गाव आहे, त्या गावामध्ये 5-50 शेतकरी, या शेतकऱ्यांना सांगायचं हे प्रकार तुम्ही लावा आणि जवळचे शहर आहे 30 किलोमीटर, 40 किलोमीटर तिथं जायचं, तिथली सोसायटीची ऑर्डर घ्यायची, या शेतकऱ्यांना उगवायला लावायची, ते उगवलेलं पॅक करायचं आणि द्यायचं. आज दलालांकडून जो माल येतो शेतमाल, तो मॉलमध्ये विकला जातो ₹20 पाव आणि आम्हाला बाकी बाजारात गेलो तर ₹20 किलोला मिळतात. मग ₹20 पाव जर ह्या महिलांनी डायरेक्ट नेऊन दिलं, मॉलच्या ऐवजी महिला घरी गेली तर चालणार आहे लोकांना. मॉलला जाणं, ते केमिकलचं खरेदी करणं, त्याच्यापेक्षा ऑर्गॅनिक भाज्या घेऊन आपल्या घरी येतील. म्हणजे आठवड्याचं सर्व्हिस देतील. त्याच्यात जवळ-जवळ ₹60 वाढले. त्या ₹60तले ₹20 आम्ही महिलांना देऊ ना आणि वाह! ₹40 शेतकऱ्यांना. शेतकरी. काय पाहिजे अजून? दोघांनी ₹10,000 जर ट्रान्सपोर्ट आणि याच्यावर खर्च केलं, बरं. तर दलालांचं जे कमिशन आहे त्याच्यामध्ये महिला सक्षम होतात महिला आणि सक्षम. प्रत्येक गावात, घरात भाज्यांची गरज आहे, अन्नाची गरज आहे अन्नाची गरज. आणि ते काम महिला बचत गटाच्या महिला करतात. आत्ता महिला बचत गटाच्या महिला ब्युटी पार्लर करतात खेडेगावांमध्ये, स्पोकन इंग्लिश, सगळे फालतू कोर्स आहे ज्याचा काही उपयोग नाही त्यांना. त्याच्याऐवजी ह्या बायकांनी जर शेतकऱ्याचा शेतमाल विकत घेतला आणि तो पुढे विकला, तर सगळ्या बायका श्रीमंत होतील. बरं. आमच्याकडे ज्या बायका काम करतात त्यांच्याकडे ₹50 बिशी भरायला नसायचं. आता त्या सगळ्या बायकांकडे कार आहे स्वतःची. स्वतः 1-2 एकर जमीन खरेदी केल्यात, घरं बांधलेत चांगली. कारण रोज ₹2,000-3,000, ₹1,000, ₹500 मिळायला लागले. बरं, मला इथे एक अजून एक प्रश्न सुचला, जो मी विचारतो, की आज शेतकऱ्याला अजून एक मोठा म्हणजे एका समस्याच्या समोर सामना करावा लागतो, तो म्हणजे एजंट्स किंवा लॉबी आणि मधली जी लोकं आहेत किंवा मी म्हणेन, मी कोणाची नावं नाही घेऊ इच्छितो, पण सगळ्यांना बरोबर. माहिती आहे, पूर्ण हो, हो. महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे. आता इथे त्याने कशी टक्कर द्यावी? तर सगळ्यात महत्त्वाचं शेतकरी ते ग्राहक हा कायदा आपल्या राज्यामध्ये राधाकृष्ण विखे पाटील जेव्हा कृषी मंत्री होते तेव्हाच आलेला आहे तेव्हाच महाराष्ट्रामध्ये. त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी आपला माल थेट ग्राहकापर्यंत पोहोचवायचा, मधल्या दलालाची गरज नाही. बरं. आणि दलालांचं चालणारच आहे, कारण जे मोठे शेतकरी त्यांना दलाल लागणार आहेत, त्यांनी त्यांच्यासाठी काम करावं. पण छोट्या शेतकऱ्यांनी घरपोच द्यावं. दलाल हा प्रश्न संपलेला आहे. काही अडचण येणार नाही त्याला. त्याला त्यात त्याने पाऊल पुढे घ्यावं. पुढे घ्यावं. बस. नाही, तो जे त्याची भीती आहे, की मी समजा दलालाशी नातं तोडलं, हो. तर कदाचित मी कायमचं संपून जाईल किंवा ही लोकं मला बॉयकॉट करतील. असं काही नाही. असं काही नाहीये. आता काही राहिलं नाही तसं. आता काही राहिलेलं नाही. पूर्वी होतं आणि याच्यामध्ये विक्रीचं काम महिला बचत गटाच्या महिला करू शकतात. आपल्या देशात बघा, बायका दुकानावरती किंवा कुठल्याही याच्यात काम केलं तर जास्त विक्री करतात. कारण त्यांचं बोलणं सॉफ्ट असतं. आम्ही थोडे रफ बोलतो. त्यामुळे विक्रीत पुरुष चालत नाही, बायका चालतात. त्या गोड बोलतात ना आणि गोड बोलणारी माणसं विक्रीमध्ये चालतात. त्याच्यामुळे महिला बचत गटाच्या बायका मार्केटिंग खूप छान करतात. छान. त्यामुळे मार्केटिंगमध्ये पैसे आहेत बरोबर. आणि महिलेच्या हातात पैसे आले तर शेतकरी जरा पैसे उडवायचा, बरोबर. बारला जायचा, तिथं खर्च करायचा. आता महिलेच्या हातात आल्यामुळे कुटुंब चालवायला लागले कुटुंब ती चालवणं. आणि पैसे वाचायला लागले. आणि इथे अजून एक मला प्रश्न परत सुचला तुमच्याच उत्तरामधनं, कारण तुम्ही इतकी सुंदर उत्तरं देताय, की मार्केटिंगचं महत्त्व काय?
या फार्मिंग क्षेत्रामध्ये मार्केटिंगचं महत्त्व काय आणि तो त्या कसा ओळखावा? मार्केटिंग केलं तरच शेतकरी श्रीमंत होणार आहे. त्याच्याकडे मार्केटिंग नसेल तर तो गरीब राहणार. त्यामुळे मार्केटिंग म्हणजे 100% काम. आम्ही काय करतोय आता नुसतं लागवडीवर लक्ष देतोय. सूर्यप्रकाश, हवा आणि पाणी ह्या 3 गोष्टी व्यवस्थित असल्यावर लागवडी आपोआप होतात. आम्ही त्याच्यावर फार काम नाही करायचं. काम करायचं विक्रीवरती. विक्रीवर. आणि तुम्हाला काय पाहिजे, तुमची गरज मला ओळखायची. आम्ही 1 जानेवारीपासून या 2022च्या 1 जानेवारीपासून बास्केट चालू केलेत. कसली बास्केट चालू केलीत माहिती आहे? एका महिलेने आम्हाला सांगितलं, माझ्या मुलाच्या 55 लाख रुपये खर्च करून प्लेटलेट्स वाढल्या नाही. काय करावं लागेल? तर मी म्हणलो, मी आहार तज्ञांशी बोलतो, मला माहीत. मी काय आहार तज्ञांशी बोललो, म्हणलं, साहेब कुठल्या भाज्या लावल्या तर प्लेटलेट्स वाढतील? मग त्यांनी मला 5-6 प्रकार सांगितले. मी त्याची लागवड केली आणि त्या बाईला बास्केट दिलं. त्यांना म्हणलं, ताई काय झालं? म्हणल्या 9 वर्षाचा मुलगा होईपर्यंत त्याच्या प्लेटलेट्स वाढल्या नाही. 2च आठवडे तू भाज्याचं किट घेतलं, 1,66,000 प्लेटलेट्स वाढल्या 2च आठवड्यामध्ये. म्हणजे आम्ही आता हळू सगळ्या चमत्कार. औषध गोळ्यांना, केमिकलला पर्याय देणार आहे शेतकरी. अरे वाह! म्हणजे पुढचं पाऊल आपल्याला हे उचलायचं. आता नुसतं खायला घालणं नाही, चांगलं खायला घालणं किंवा औषधं गोळ्यांच्या ऐवजी हे चालणार आहे. याची फार गरज आहे म्हणजे ह्या सगळ्या सिस्टमची. आर्टिफिशियल करण्याच्या ऐवजी नॅचरल लोकांना काय खायला देता आलं आणि त्याच्यातून सगळे आजार बरे होत असेल, इम्युनिटी वाढत असेल तर काय हरकत आहे? काय हरकत आहे. तुमच्याकडे एक शेवटचा प्रश्न नवीन पिढीसाठी. तर नवीन पिढीसाठी तुमचा काय संदेश आहे? किंवा कारण कसं आहे, की तुमच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने आज नवीन पिढी कुठे ना कुठेतरी काहीतरी गावाकडची किंवा शहराकडची चुकत असेल आणि त्या चुकीमुळेच कुठे ना कुठेतरी आपल्या इकॉनॉमीला धक्का लागत असेल, तिथे त्यांच्यासाठी तुम्ही काय त्यांना सल्ला द्याल? एक त्यांना बरोबर. सल्ला द्याल. नवीन पिढीला तर माझं एकच सांगणं आहे सगळ्यात महत्त्वाचं, की एका रात्रीत श्रीमंत व्हायचा विचार करायचा नाही. जो एका रात्रीत श्रीमंत झाला, तो लवकर संपलेला आपण सगळ्यांनी पाहिलं. पण जी हळू श्रीमंत होत गेली, ती कायमस्वरूपी पिढ्यानपिढ्या श्रीमंत आहे. ते काम आपल्याला करायचं. पेशन्स आपल्याला ठेवायचं आणि खूप ठिकाणी नोकरीला गेलो नाराज होऊन ना सुसाईड करायची, ना कोणावर रागवायचं, ना खून मर्डर करायचा, नको त्याच्यात जायचं नाही. त्याच्याऐवजी गावाकडे जी काही शेती आहे, ती मस्त शेती करायची. फक्त शेती व्यवसाय म्हणून करायची. जसं नोकरीत तुम्ही व्यवसाय म्हणून त्या मालकाला श्रीमंत करता, तसं स्वतःच इथं मालक असल्यामुळं त्या पद्धतीचा जर विचार डोक्यात ठेवला, तर आम्ही ती शेती या प्लॅटफॉर्ममार्फत नक्की तुम्हाला शिकवू. आम्ही फायद्याचीच शेती करतो. सगळे लोकं फक्त शेती करतात. अभिनव ग्रुप बाकी फायद्याची शेती करतो. फायदा असणं कुठल्या व्यवसायात हे फार गरजेचं आहे. ठीक आहे, तो किती प्रमाणात कमवायचा हे त्याचं त्याने ठरवायचं. पण जगण्यापुरते पैसे तुम्हाला मिळाले पाहिजे आणि मी जगणं सांगतो मित्रांनो, तर एक तुमच्याकडे कार असली पाहिजे, एक बंगला असला पाहिजे, एक 5-10 लाख रुपयाचा बँक बॅलन्स आपल्याकडे कायमस्वरूपी असला पाहिजे. मुलांना इंजिनिअरिंगपर्यंत शिकवता येईल एवढे आपल्याकडे पैसे आणि दर 2 महिन्यांनी पूर्ण कुटुंबाला घ्यायचं. कुठल्यातरी कृषी पर्यटनावर जायचं, मस्त 2 दिवस राहायचं, चांगलं खायचं ऑर्गॅनिक, निसर्गाच्या सानिध्यात आणि परत यायचं. एवढे पैसे असणं म्हणजे श्रीमंती. आणि एवढी श्रीमंती तरुण लोकांना यायची असेल तर आपण शेतीत यावं या पद्धतीने, ज्यांच्याकडे शेती आहे. एवढंच मला तुम्हाला तरुण मंडळींना सांगायचं आहे. किती छान, किती छान. आज ज्ञानेश्वर बोडके सर आपल्या प्लॅटफॉर्मवर आले आणि इतकं छानपैकी त्यांनी सांगितलं आणि मला त्यांचं एक वाक्य खूप आवडलं, की खरंच शेतकरी हा सायंटिस्ट असतो. कारण तो सगळ्या हवामानात म्हणजे त्यांनी सांगितलं तासा-तासाला जे हवामान बदलतं त्याच्याशी त्याचा लढा असतो. बरं तिथे तो लढा थांबत नाही. त्याच्यानंतर त्याला मार्केटिंग करावं लागतं, त्याला पोचावं लागतं, अनेक समस्याच्या सामोरं जावं लागतं आणि शेवटी जिंकून तो उभा राहतो. आणि आज समजा त्यांना नाही आपण काय म्हणतात महत्त्व दिलं, तर मला वाटतं आपण जे म्हणतो रोटी, कपडा, मकान त्यातला सर्वात मोठा रोटी हा जो प्रकार आहे तो शेतकरीच आणू शकतो आपल्याकडे. आणि आज सरांनी ज्या गोष्टी सांगितल्या तिथे मला वाटतं गृहिणींना छान सल्ला मिळालेला आहे. फ्रीज म्हणजे तुमच्या भाज्या आठवड्याभर टिकू शकतात. तुम्हाला शिक्षणाविषयी सल्ला मिळालेला आहे. व्यवसायाविषयी मिळालेला आहे आणि मोठ्या कॉर्पोरेटचे समजा HR असतील किंवा जे कोणी CEOज, एक्झिक्युटिव्ह असतील त्यांना सुद्धा आज CSR फंड कसा छानपणे युटिलाइज करायचा तिथे सुद्धा मार्गदर्शन मिळालंय. मी सरांचा परत आभार मानतो, की त्यांनी वेळात वेळ काढून पुण्याहून इथे भेट दिली. सर थँक यू नमस्कार. आल्याबद्दल. थँक यू.